असून त्यामध्ये प्रत्येक भागासाठी घर यादी गट मांडणी दर्शक नकाशा तयार केला जात आहे आणि त्यासाठी विविध भूचिन्ह वापरली जात आहेत। मात्र भूचिन्हाच्या कॉलममध्ये विविध भौगोलिक चिन्हांसह मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च अशा धार्मिक स्थळांचा उल्लेखही करण्यात आला। मात्र बौद्ध धर्मीयांचं श्रद्धास्थान असलेल्या बुद्ध विहाराचा उल्लेख जनगणनेच्या अधिकृत फॉर्ममध्ये नसल्याचा आरोप होतोय। या दुर्लक्षामुळे जनगणनेमध्ये बौद्ध समाजाच्या उपासना स्थळाची अधिकृत नोंद नसल्याची शंका व्यक्त केली जाते। तर जनगणनेच्या फॉर्ममध्ये इतर धार्मिक स्थळांसोबत बुद्ध विहाराचा देखील उल्लेख असायला हवा अशी मागणी भारतीय दलित पॅंथर संघटनेनं केली आहे। भूचिन्हाच्या यादीमध्ये बुद्ध विहारांचा समावेश न केल्यास जनगणनेच्या प्रक्रियेविरोधामध्ये न्यायालयात दाद मागू असा इशारा देखील देण्यात आला आहे। भारतीय दलित पॅंथरचे पॅंथर प्रकाश बनसोड आपल्यासोबत आहेत। प्रकाशजी, जनगणनेचं काम सुरू आहे, अनेक वर्षानंतर ती जनगणना होत आहे, आपण त्याबद्दल का आक्षेप नोंदवलाय? 2011च्या नंतरची भारतातली जनगणना ही स्वागतार्ह बाब आहे आणि ही जनगणना सुरू होत असताना पहिल्या टप्प्यामध्ये जी गणना सुरू आहे त्या गणनेमध्ये घर यादी गट मांडणी दर्शक नकाशा तयार करण्यासाठी जी वापरली जाणारी जी चिन्हे आहेत, ज्याला मी लँडमार्क म्हणतो, त्या लँडमार्कमध्ये त्यांनी देऊळ, मशीद, गुरुद्वारा, चर्च या धार्मिक स्थळाची नोंद घेतलेली आहे आणि त्यांनी सांकेतिक स्वरूपामध्ये त्या ते धर्माचे चिन्ह, मंदिराचं चिन्ह असेल, गुरुद्वाराचं असेल, चर्चचं असेल, मशीदचं असेल, ते सगळं त्या ठिकाणी नमूद केलं आहे। परंतु या ठिकाणी मात्र बौद्ध विहाराचा उल्लेख नाही आहे। भारत ही बुद्धाची भूमी आहे असं इथले लोक विदेशात गेल्यानंतर सांगतात आणि आम्ही बुद्धाच्या भूमीतून आलेलो आहे असं ते त्या ठिकाणी सांगत असताना जे कोणी लोक भारतामध्ये येतात त्यांनासुद्धा बुद्धाची मूर्ती दिल्या जाते। मोठमोठ्या लोकांकडे तुम्हाला दिवाणखान्यामध्ये बुद्धाची मूर्ती दिसते। अशा प्रकारे बुद्धाची प्रतिमा आपण वापरत असताना त्या प्रतिमेचं उपासनास्थळ असलेलं बुद्धविहार मात्र या जनगणनेमध्ये का नमूद नाही, हा आमचा या ठिकाणी असंतोषाचा मुद्दा आहे।